नमस्कार मैत्रिणींनो, कविता ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। आता आपण पाहणार आहोत भडंग मुरमुऱ्याचा, लक्ष्मी भडंग मुरमुऱ्याचा चिवडा। याच्यासाठी आपण साहित्य घेतलं आहे मका पोहे, शेंगदाणे, कढीपत्ता, हळद, लाल तिखट, मीठ आणि लसूण। लसूण यासाठी घेतला आहे की हा मसाला चिवडा असतो आणि हा लसूण टाकल्यानंतर छान लागतो। आता सर्वप्रथम आपण हे भडंग आहे ना गरम करून घेऊ। चला तर चिवड्याला सुरुवात करू। तर याच्यामध्ये आपण शेंगदाणे तळून घेतलेत, मका पोहे तळून घेतलेत, कढीपत्ता आणि लसूण। हे लसूण चांगला तळायचा कुरकुरीत होईपर्यंत। आणि आता याच्यामध्ये आपण ह्याच तेलामध्ये आहे ना लाल तिखट आणि हळद टाकणार आहे, मीठ टाकणार आहे। मग हा चिवडा सगळं मिक्स करून घेणार आहे। आता याच्यावर आपण आहे ना हळद, लाल तिखट आपल्या आवडीनुसार, आपल्या चवीनुसार टाकायचं। हा चिवडा थोडा तिखटच चांगला लागतो। आणि मीठ, आता याच्यामध्ये आहे ना एक गरम केलेलं जे तेल आहे ना ते टाकायचं। चिवडा चांगला मिक्स करून घ्यायचा। असं चटपटीत आणि खमंग भडंग चिवडा तयार झाला। या खायला।